तर बारामतीमधली ही दृश्य आपण पाहतोय। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमागे घातपात असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून केला जातो आणि या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी रोहित पवार सातत्याने पाठपुरावा करतात। पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार यांनी याआधी सुद्धा अनेक सवाल उपस्थित केले। तर डीजीसी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आता रोहित पवार बारामतीमध्ये दाखल झालेत। खरं तर काल मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली। खरं तर ज्यावेळी रोहित पवार त्या ठिकाणी गेले होते त्यावेळी पोलिसांनी एफआयआर स्वीकारायला नकार दिला होता, त्यामुळे पोलीस आणि रोहित पवार यांच्यामध्ये एक प्रकारे शाब्दिक वाद सुद्धा पाहायला मिळाला होता। रोहित पवार यांनी राममोहन नायडू यांच्या विरोधात सुद्धा अनेक गंभीर आरोप केले होते। विमानाची स्थिती नेमकी कशी होती, VSR कंपनीवर सरकार मेहरबान आहे का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले होते। काल ज्या पद्धतीने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये शाब्दिक वाद झाला होता, एक प्रकारे गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं होतं, त्यामुळे आता बारामती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवून घेतली जाते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयातून रोहित पवार यांना फोन केल्याची सुद्धा माहिती आता समोर येते। रोहित पवार यांच्यासोबत युगेंद्र पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। बारामती पोलीस ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांची सध्या गर्दी पाहायला मिळते। रोहित पवार हे अजित पवार अपघात प्रकरणी डीजीसी आणि VSR कंपनीच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करतात आणि त्यामुळे बारामतीमध्ये सध्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचं आपण पाहतोय। या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केली जाते। महिन्याभरापासून या प्रकरणात नेमका काय तपास झाला याची माहिती समोर यावी, VSR कंपनीवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते। त्यामुळे तक्रार दाखल करून झाल्यावर पुढे रोहित पवार या सगळ्या प्रकरणी काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। डीजीसीच्या ऑडिट रिपोर्टवर सुद्धा रोहित पवार संतापले होते। डीजीसीचं ऑडिट होतंय का, सरकार त्यांच्यावर मेहरबान आहे का, असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले। आणि आपण पुन्हा एकदा जाऊयात बारामतीमध्ये आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडे। नवनाथ, आपण पाहतोय बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड अशी गर्दी झालेली आहे, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय का? नक्कीच कल्याणी, या ठिकाणी बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी गुन्हा दाखल करून घ्यावा अशी प्रमुख मागणी जी आहे ते कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार जे आहे ते पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा करत आहेत। खऱ्या अर्थाने या ठिकाणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे ते आमदार रोहित पवार यांनी आता पोलिसांकडे केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आता नेमकी पोलीस आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये चर्चा नेमकी काय सुरू आहे हे पाहणं देखील महत्वाचं आहे। आता थोड्याच वेळामध्ये आमदार रोहित पवार हे पत्रकारांशी बाहेर आल्यानंतर संवाद देखील साधणार आहे। कल्याण नवनाथ, रोहित पवार, युगेंद्र पवार सध्या आतमध्ये गेलेले आहेत, पोलिसांसोबत ते बोलतायत, तिथे तक्रार दाखल करतायत। नेमकी या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागेल? नक्कीच कल्याणी, खऱ्या अर्थाने आपण जर काल पाहिलं मुंबई ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्ते दाखल झाले होते। पोलीस आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। एकूणच या अनुषंगाने या ठिकाणी आता आमदार रोहित पवार आणि पोलिसांमध्ये नेमकी चर्चा या संदर्भात असणार आहे। यामुळे आता पोलीस नेमकी भूमिका काय घेणार आहेत, आता आमदार रोहित पवार यांचं म्हणणं ऐकून डीजीसी आणि VSR कंपनीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून घेणार का हे पाहणं देखील आता महत्वाचं आहे। थोड्याच वेळामध्ये रोहित पवार जे आहे ते बाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। यामुळे आता नेमका आतमध्ये काय चर्चा झाली हे पाहणं आपल्याला आता जरी समजत नसलं तर बाहेर येऊन आमदार रोहित पवार पत्रकारांशी संवाद साधणार आहे। कल्याणी, नक्कीच नवनाथ, यावेळी खरं तर राष्ट्रवादीचे कुठले दुसरे नेते सुद्धा उपस्थित आहेत का या ठिकाणी? कल्याणी, या ठिकाणी आमदार रोहित पवार आणि अजितदादा यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते फक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी इतर मोठे नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी युगेंद्र पवार रोहित पवार यांच्या बरोबर आलेले आहेत।